मुंबईला पडला पाऊस त्यात आला पुण्याला सडाका आणि आमच्या कारभाराला उठला मर्यायचा तडाका. ते मागचं म्हातार बघी किती चेक काढलंय. काय म्हणते मला म्हणते यमे आपण दोघं लव्ह मॅरेज करू. मोठं मोठं मंत्री मला बघून कटोरड मिळेल तर नावाला वेळ लाटण्या. एकाला तरी चरण गावतंय का लय भारी का दिसतो. माझ्या मागा लागलाय नुसतं वाजवते टप्पा डाम टप्पा. या करोळे गावात माझी पहिलीच फेरी आली. अरे मोठी मोठी झेडमधली जमा झाली पण बरी सफेद कपडा खिसा खाली आली. अरे मोठ्या नोटा बाजूला दाबून धाच्यात नोटा टाकू लागली. आई राधा बघून घे काय सांगायचं. मी लेडकीने लग्नाच्या अगोदर घराला वाट पडली होती. सारखे 4-4 दिवसाला आमच्या पप्पाला म्हणायचे काही नाही करा पण तुमची पोरगी मला द्या. आमच्या म्हातारे या मॉडेलला भाळलं आणि मी माझं वाटलं केलं. आता सोडून रात्र निघून जावं. नवरा नको बाई मला. उद्या भाद्रपद महिन्यात घरात गणपती गौरी बसेल म्हणलं देवाला देव घर नाही मला. रोज बाहेर तर फुकट तर खाऊन खाऊन कसा बोका झाला. मला मात्र घरी कळण्याची भाकर आंबाड्याची भाजी वर तेलाची धार सुद्धा नाही हो. ही साडी सुद्धा आमच्या मावशीने दिली. 4 माणसात तरी आली. नाहीतर काय सांगायचे मावशी जसं लग्न झालं तसं घरात रोज गाऊनवरच बसते. मी लग्नात एक साडी घेतली आता कशी मान खाली घातली. कधी लग्नात एक साडी घेतली तीच पिळावी तीच नेसावी तीच पिळावी तीच नेसावी. मावशीच्या काराकारा 4 महिन्यात आंघोळ सुद्धा केली नाही. रोज आंघोळीच्या 2 गोळ्या घेते. काय करायचं अहो फाटकत लुगडं तुटकीचं जोडीत शिवायला द्वारा आमचं लग्न होऊन किती दिवस झाले. किती दिवस झाले. यांच्या वयावरच ओळखा की अजून किती कुमार दिसतात. यांचा वोट पिळला ना बाहेर कोण निघतो. आमच्या लग्नाला की नाही जवळजवळ 450 वर्ष झाली. दिवसेंदिवस मी म्हातारीची तर निवू लागली. मी लग्न सगळ्यात फटका मंत्री मानायचा बाकी मग आता कुठे येऊ आकडूवर नाणं म्हणून कसं तरी सादर झालं. नंतर 4 बायका हाजी कुंकाला गेला बायका म्हणतात नाव घ्या मुळे देतो नाव सुद्धा की वाटत नाही पण तुमचा मान राखते. यांचं इथंच नाव घेते. यांना इथं सोड चिठ्ठी घटस्फोट बसा वरडत घेऊ का नाव घ्या ना. ऐका नाव घेते. राममा बरोबर पिक्चर बघायला गेली सायको. राममा बरोबर पिक्चर बघायला गेली सायको. श्यामरावांचं नाव घेते गणपतरावांची बायको. हे अजून एखादं घे बरं. काय म्हणला अजून एखादं घे. तुमचे मित्र आहेत का. अगदी जवळचे मित्र आहेत. नाहीतरी वाटलाच कलर वरून. बरं काय हरकत नाही घेते घेऊ का. घेते बाई. हे बाई जरा नवीन नाव घेते. नवीन घे. झाली गणेश जयंती. झाली गणेश जयंती जवळ आला रथसप्तमीचा सण. झाली गणेश जयंती जवळ आला रथसप्तमीचा सण. बाळासाहेब पाटील तुमच्यासाठी काय पण. हे अजून एखादं घे बरं. काय म्हणला अजून एखादं घे. अजून एक घेऊ का. घे ना. बसून बसून चांगलाच चढ व्हायला दिसते. बरं काय हरकत नाही घेतेच घेऊ का. घे ना. घेते बाई. हे बाई महादेवाच्या पिंडीवर बेल घालते वाकून. महादेवाच्या पिंडीवर बेल घालते वाकून. अनिल केसकरांचं नाव घेते 4 गडी राखून. हे अजून एखादं घे बरं. काय म्हणला अजून एखादं घे. अजून एक घेऊ का. घे ना. घेते बाई. हे बाई मुंबईला पडला पाऊस त्यात आला पुण्याला सडाका आणि आमच्या कारभाराला उठला मर्यायचा तडाका. सुरतेचे मोती गुळधाव सोन्या राज्याचे
एका जनार्दनी समरस झाले तोरच येते नाही. या नको का मध्ये माहितीये का? नको का मध्ये माहितीये का? लगीन झाल्यापासून विचारात भेटलाय. कुठं असले मी म्हणलं तुम्ही तसं बोंबलं थिडा. बर मी तुमच्या पटामध्ये घाल तुळजापूरला जाते. बर आणि कोको लावून तरी जगते. आई राधा अनादि निर्गुण बोलली माय भवानी मोहमैसा सर्वदा लागोनी त्रिविध तापाची करावया धाडणी भक्ता लागी पावची निर्वाण आई राधा आया बायांनो आई पहिल्यांदा तुमच्या कोरोळे गावात आली. सगळ्यांनी जोगा वाढायचा. असल तर वाडा नसल तर सक्ती नाही. नसल मावशी शेजारणीकडनं उसना घेऊन वाढायचा पण जोगा वाढायचा. महिला मंडळ जर परडीत जोगा वाढला नाही. महिला मंडळ जर परडीत जोगा वाढला नाही उद्या डोक्यात वावत येईल. पुरुष मंडळ तुम्ही जर वाढला नाही उद्या सकाळ सुटीच नाही. आईचा जोगवा जोगवा नवविता भक्तीच्या करी नवरात्रा कोटी निराकार मागण ज्ञानपुत्रा धम्म सासऱ्या सांडी नको पात्रा कर धैर्य सद्भावे पूर्ण बोधाची परिणमी परडी आशा तृष्णेच्या पाडी नरडी मनोविकार करी न कुरवंडी अमृत रसाची परिणमी दुरडी आई राधा आता साधणी धारी विनी संगत विकल्प नवरी आता सोडीला संग काम क्रोध हे सोडिले मांग केला मोकळा मार्गा सुरंग आईचा जोगवा विकल्प नवरी आता सोडीला संग काम क्रोध हे जोडलेले मांग केला मोकळा मार्ग हा सुरंगा इरादा मग कर तयारी आबानी घालव करी मग जुंप बैल गाडी आवालय मनी सांगते धनी तुमची मिलाडी आव कर तयारी मग निघालव करी जुंप बैल गाडी आवालय मनी सांगते धनी तुमची मिलाडी कुलदैवत आपलं कुलदैवत आपलं मान
कुलदैवत आपलं मन पाहू मला रे आल्याबरोबर शिराच खायला घातला. अरे भक्ता बोला देवा. अरे भक्ता बोला देवा. त्या या करोळे गावात माझी पहिलीच फेरी आली. अरे मोठी मोठी झेडमद्री जमा झाली. पण बरी सफेद कपडा खिसा खाली आली. अरे मोठ्या नोटा बाजूला दाबून धाच्यात नोटा टाकू लागली. आई राधा बघून घे. एका जनार्दनी एकपणे देखिला जन्म मरणाचा फेरा चुकवेला. आईचा जोगवा
यशोदाबाई वाडगे माय तुला गंगाबाई वाडगे मामाबाई वाडगे आमसाबाई वाडगे रखमाबाई वाडगे अय्या इथला शिरा खाऊन इथंच माजलं का काय तुला अग बाई तुला बाई तुला सोन्याच्या तुकड्या तुला तुला ए नथवाने मांस तुला 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 ए नथवाने मांस तुला तुला ये गोऱ्या पान पोरा तुला तुला दीप्याची आई वाडगे रावल्याची आई वाडगे इजेची आई वाडगे गोवाची आई वाडगे चेअरमनची आई वाडगे अध्यक्षाची आई वाडगे खजिनदाराची आई वाडगे डिप्युटीची आई वाडगे सरपंचाची आई माय तुला जग पैल अनादी सिद्धनामलाई झाली स्वानंद कृपला घेऊन शकून सांगावय आली प्रेमाचे कुंकू भारी लाविले सद्भक्ती भावे गोराटी हाती धरले वाडगे अनादी सिद्धनामलाई झाली स्वानंद कृपला घेऊन शकून सांगावय आली प्रेमाचे कुंकू भारी लाविले सद्भक्ती भावे गोराटी हाती धरले बरं गुंडा बैतला एकी घेऊन एकी अर्धीपर भाकर घेऊन ये कटकट पिठलं घेऊन ये तुला सुया देते पिन्ना देते दोनला डिस्कोचं मनी देते मोरड शेंग देते ये तुझ्या म्हाताऱ्याला खळखोळा देते लवकर घेऊन ये कच्छाई वड मच्छाई वयावाड मर्राई वयावाड वामनाई वयावाड गोदाई वयावाड कलंकाई वयावाड चार युगाची काखे पोतडी दशा
आवडी सोहम शब्द बोले चौकडी माझा शकुन ऐके आवडी बरोबर तुला तिथं नुसतं देवळाला टोको टिकून बोकच्या बोक बसलं की मला वाडायच्या नावानं बोंबा बोंब असतं कसं टाक्या बसून कुतू 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 इकडे इकडे मामा तुझे कपडा गोंधून काढते इटोबा रखमाई काढते बजरंगबली काढते पडता पाऊस काढते बंद पाऊस काढते ये तुझ्या कपडा मिरो करोळ हायवे काढते रोडचा खड्डा घेते मधनं साईड पट्टी मारते या मामा एक कपडा भीमा नदीचा ऍक्सिडेंट काढते टेम्पो ट्रकची उलटी धडक काढते उलटाच टेम्पो काढते उलटाच चाक फिरत बस नाही 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 तुला बी सवय झाली बघ 500 आल्याशिवाय गप नाही बसायचं नाही ना घेऊन येतं मामा घेऊन येतं बापू कोळी घेऊन येतं फोडा बिस्कुट फोडा नो 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 माझं लेकरात रोडून गेलं का काय वाढकी मावशी वाढकी एवढ्या लांबणं काहीतरी वाढकी विकायला नाही का वाढायला काय नसलं वाढायचं चला माझ्यावर समधी माझीच भावकी दिसते वाटतं भिकार छोटी माझ्या वाणी समधी नाही ना घेऊन येत मामा घेऊन येत वाडगे माय वाडगे माय आला बघ माझं सोन्याचं तुकडं ये दादा ये वाडगे माय तुला नातवान होईल परतवान होईल कपरतवान होईल तुला बी घेऊन जाईल कुठं पंढरपूरच्या वारीला दुसरीकडे नाही कुठं वाडगे लोकांचाच गोळा करून वाढव वाढ लगीन झालंय तू लगीन झालंय का नाही झालं करतो का माझं सांग हा एका एक फ्री व्हॅलेंटाईन डे ची ऑफर आहे जिओचं सिम कार्ड आहे जिओचं 181 रुपयात 28 दिवस लाईन क्लिअर ऑफर दौडू नकोस तू माझा राहणार मी तुझी अंजली चालतंय ना व चालतंय वडपाची वाडगे कच्छ मध्यवर राहणार शिरुपिनी कच्छ मध्यवर राहणार शिरुपिनी भक्ताला गी स्तंभ पुरोडी भक्त प्रल्हाद गुरुकुला दक्षिणा से माय कच्छ मध्यवर राहणार शिरुपिनी भक्ताला गी स्तंभ पुरोडी भक्त प्रल्हाद गुरुकुला दक्षिणा से माय ज्ञानदेव निवृत्ती सोपान नामदेवादी संत जन सगळे कुरकुले घेऊनी भीमा तटी उभी राहिले छे माई गुंड मैत्र चरणापा कुत्रबांची बिन शब्दाचं बघतो बघ इंग्लिश आहे का डॉबर मी नाही नाही वाडगे मी मला गरीब दिसतो पण कॅमेरामन बराच चॅप्टर दिसतो आतल्या शूटिंग काढून घेतो का काय माझं लेकरू दचकलं की आतमध्ये
नाही नाही मामा हे मामा मामा घेऊन येत ग्लुकोज पुडा बिस्कुट पुडा नॉय 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 वाडगे भक्त पुंडलिक गुरुकुला देखोनी विटेवर समजर ठेवणी भक्ता लागे अनुदिनी करकटी उभी राहिले सेवाय वाडगे बुरगुंडा 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 म्हणजे काय हो बुरगुंड्याचा सरळ शाब्दिक अर्थ असतो तो तुला मुलगा होईल किंवा मुलगी होईल पण संत श्रेष्ठ शांती ब्रह्म एकनाथ महाराज या बुरगुंड्याचा अर्थ फार सुंदर सांगतात बुरगुंडा म्हणजे ज्ञान बुरगुंडा म्हणजे ज्ञान तुला भगवंताच्या दशावतातच ज्ञान होईल हे नाकारे वाढवून सांगतात मग काय सांगतात भक्त पुंडलिक गुरुकुला देखोनी विटेवर समजन ठेवणी भक्ता लागे अनुदिनी करकटी उभी राहिले सेवाय वाडगे या दादा हा तिथं काय झालं बरं का काय गेलं 2019 सालचं लॉकडाऊन पडलं लॉकडाऊन हा त्या टायमिंग की नाही माझ्या बापांनी माझं लगीन करून दिलं काय मला नवरा केला नवरा 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 मुडदा एवढा दारू पितो एवढा दारू पितो एवढा दारू पितो पिऊन पिऊन मुडद्याने माझ्या गळ्यात फुटका मणी सुद्धा ठेवला नाही माझा नवरा कसलाय सांगू का सांग ना ए ताई माझा नवरा कसलाय सांगू का सांग गेसगे महाराज जे माझं गेल्या 2022 साली जे इंस्टाग्रामला जे गाणं गाजलं ज्या गाण्याला आतापर्यंत काहीतरी 3 मिलियन व्ह्यूज आहेत 20,000 लोकांनी माझ्या आवाजाचे व्हिडिओ रेकॉर्ड केलेत डीजेला डॉल्बेला ऑर्केस्ट्राला जे माझं रेकॉर्ड गीत वाजतं गाजतं ते प्रबोधन पर गीत मी तुमच्या पुढे सादर करत आहे काय म्हणते ती बाई हल थोडे कोण हल मला बाय दारुड्या भेटलाय मला दारुड्या भेटलाय माझं नशीब फुटलंय चोडी अंगात नाही मला बाय दारुड्या भेटलाय माझं नशीब फुटलंय चोडी अंगात नाही याच्या संसाराला मन फारच भेटलंय चोडी अंगात नाही ज्या महिलेचा नवरा दारू पितो दारू पिण्यासाठी घरात त्याने फक्त भांड सुद्धा ठेवलेलं नसतं मग तो कलाकार वर्णन करताना सांगतो तिच्या फाटक्या नगड्या तिथं तारुण्य नटलंय चोडी अंगात नाही
ठेवणी भक्ता लागे अनुदिनी करकटी उभी राहिले सेवाई आई सास कोण सांगितला शांती जे जयकार केला एका जनार्दनी आनंद झाला माता कृपला कोणी माई पुन्हा मैत्रा लागले मला बी याड लागले त्याचं
माहितीच येतो काळा काळा त्यो पंढरपूरचा काळा बाबा त्यो पंढरपूरचा काळा बाबा इटोबा आय लव्ह यू इटोबा त्याला मला फसवलं त्याला मला येऊन लावलंय मग तर मी काय काय सोडलंय सगळं सोडलंय सोडलंय ते पियाड लागल्यावर काय शिल्लकच राहत नाही सुटली प्रपंचाची मानाशी विसरिले स्वस्वरूपाचे लागले पिछे मी सद्गुरु घरची वेडी धडपडी वेडी मपली मी कशी मी खाईन तुमच्या पोटात केळं कालवायला लागल्यात मारकी पोरं म्हणतात ये मी तुझ्या पातीयात चिकरा देते का तुम्ही नाही मला खाऊ देणार पोरांनो तुम्ही नाही मला खाऊ देणार लगेच करते ती फुकट आले वैरे मपली मी कशी मी खाईन गरमाचा भात सोडून दिला शे व्रतारा सांडली मी माझ्या 5 पोरात मी सद्गुरु घरची वेडी नवे धडपडी वेडी पंढरपूर जिल्हा सोलापूर आपले हार्दिक स्वागत सावकार चौक पंढरपूर राज ज्वेलर्स जिल्हा परिषद सोलापूर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कोणतेही कर्ज घेण्यासाठी क्रेडिट कार्ड सूर्य ब्लॅक होल लावून नवऱ्याबरोबर भांडून गेला करोडपती होऊन परतच झाले लाल लिस्टिक लावाल तर या देशात बंदी व दंडही थोड्याच वेळामध्ये करोडे ग्रामपंचायत येथे भूकंपाची दाट शक्यता बरं झालं तुम्ही सगळी मारुती मंदिराजवळ आलाय ती मागचं म्हातार बघी किती चेक काढले काय म्हणते मला म्हणते यमे आपण दोघं लव्ह मॅरेज करू मोठं मोठं मंत्री मला बघून कटोरड मिळेल तर नावाला वेळ लाटण्या
गप्पच्या जीवटवाले कव्वा काटे कस काय पाटील मला आहे एकाला तरी चरण गावतंय का लय भारी गात दिसतो माझ्या माग लागलाय नुसतं वाजत डप्पा डाम टप्पा मला वर्ण तुझं वारग तुम्हाला बी येतंय होय तुम्हाला बी येतंय होय तरी तर मला विमान दिला पाणी काय नाही वाटलं गेलं तुम्ही तर ज्ञानी जागीचे मशा आले मी आवसाच्या मोच्या राती चिमण्या शोध कुठ तुम्हाला नाहीत बसा बोललं तुटली कर्माची साखळी लागले हळूवाळी आता मला कोणाकडी मी सद्गुरु घरची वेडी अरे येड्यानो मी काय एकटी चिडी वय तुम्ही सगळी चिडी कुशाला घरदारा सोडली रात्रीच्या 11:30 वाजून गेल्या तरी मला बघत बोलत बसलाय तुम्ही तरी काय लिहायचे नाही होय अरे वेड्यानो खरं तर हेच वेळ लागावं आपण आपले पण विसरणे वेळे आपण आपले पण विसराव मी तो मनाची वळण भावी एक भगवंतमय भाव हे खरं वेळ पण तुला बाह्य सोंगाचा वेळ लागल्यामुळे तुम्ही आतापर्यंत कसं तरी थांबलाय पण असं बाह्य सोंगण्या वेळ होता अंतरंगाच्या प्रेमाचा वेळ लागून घ्यावं वेळ लागावं वेळ व्हावं कुणासारखं वेळ लागावं हे परिणाम जगरे वेळ लागावं वेळ व्हावं इतकं वेळ लागावं माझ्या गवळणी सारखं वेळ लागावं माझ्या गवळणी वेड्या व्हायच्या कधी वेड्या व्हायच्या नुसती कृष्णाची मधुर बासरी ऐकली तरी त्या गवळणी वेड्या व्हायच्या किती गवळणी वेड्या व्हायच्या हरिणे माझी हरिले चित्त भारवित्त विसरिले आता कैशी जाऊ घरा नोहे बरा नैतिक इतक्या गवळणी कृष्णासाठी वेड्या व्हायच्या तुकोबरा आहे तर हनुमंतराला विचारावं काय भक्तीच्या त्या वाटा शोभता हे दुःख भंजन मारुती नंदन हे दुःख भंजन मारुती नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती मेरे सीने में श्री राम
की तुकोबराय सांगतात देव पाहावयासी गेलो ते देवाची होऊन ठेलो ते देवाची होऊन ठेलो अशी आपली अवस्था व्हावी. पण आपली अवस्था अशी होती देव पाहावयासी गेलो नवा चप्पल जोड घरी घेऊन आलो. ही आपली अवस्था. अरे अवस्था या अवस्थाच हवे. अवस्था या अवस्थाच हव्या. त्या वेळेला म्हणू आता कायचे घर नाही उरला मी तो पण आता भार रूप भरले चराचर सद्गुरुनाथ पदी झाले स्थिर मारिली बुडी मी सद्गुरु घरची वेडी नवे घर फावी. सलीम शेख यांच्याकडून 20 रुपये आलेले आहेत. महावीर गायकवाड यांच्याकडून 100 रुपये धन्यवाद. मंडळ तुमच्या ऋणात राहील. आणि मग त्याच वेळेला म्हणू त्याच वेळेला मग देवा पंढरी राया देवा पंढरी राया तुझी सेवा करता करता थकले देवा. मग त्याच वेळेला म्हणू देवा पंढरी राया अरे तुझी सेवा करता करता थकले देवा. आता नाही माझ्या पायरी चालणं होत नाही बोलणं होत नाही बसणं होत देवा. थकले तुझी वाट बघून देवा. वय झालं देवा कुठे साथ येणार देवा रे. नाही तुझ्या आरतीला येऊ शकत देवा. नाही तुझ्या भजनाला येऊ शकत देवा. नाही तुझ्या कीर्तनाला येऊ शकत देवा. थकले तुझी वाट बघून. अशी ती थकलेली गवळण श्रीकृष्णाला उद्देशून म्हणते. पण ज्यांना कोणाला एक हात नाही तर का हाताची किंमत विचारा. ज्यांना कोणाला एक पाय नाही तर का पायाची किंमत विचारा. ज्यांना कोणाला एक डोळा नाही त्याला डोळ्याची किंमत विचारा. अंधशी ज्याला आई नाही त्याला आईची किंमत विचारा. एखाद्या लहानच्या दरबाराला विचारलं की बाबा तुला आई नसताना कसं वाटतं का तुला काय त्याचं घेणं देणं नाही. पोरगा आपचोक सांगून जाईल स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकाच्या लहानच्या दरबाराला विचारलं की बाबा तुला आई नसताना कसं वाटतं. तो मुलगा फक्त एवढंच सांगेल. काय सांगेल. महिला मंडळ पुरुष मंडळ बाळ गोपाळ बाळ वृद्ध एवढ्या मोठ्या संख्येत तुम्ही कार्यक्रमाला उपस्थित आहात. आतापर्यंत तुम्ही किती कार्यक्रम पाहिला किती कार्यक्रम ऐकला हे मला माहित नाही. पण हे गाणं सर लक्ष देऊन ऐकायचं. आणि गाणं जर आवडलं त्या सुंदर कलाकाराने सुंदर रचना केली त्या कलाकारासाठी तुमच्या एक टाळी द्यायला मात्र विसरू नका. काय म्हणतो तो कलाकार. अरे की विलवान्या बाळाची आई वाचुनी वाट वळते. के विलवान्या बाळाची आई वाचुनी वाट वळते. पण खऱ्या आईची माया ज्याला नाही त्यालाच कळते. ज्याला नाही त्याला कळते. बेटा गरगुंडा होया मावाली माँ तो अपने आंचल में छुपा लेती है. अरे माँ तो भिखारी होया वो तवाय परमात्मा होती है. फक्त राहते आई तुझेच नाते. अरे जिस्म होता है मगर जिस्म पर जान नहीं होती. उस बच्चे को कौन गले लगाए जिसकी मां नहीं होती. असत्य आई नसलेलं लेकरू रडत रडत देवघरात गेलं. देवाऱ्यात मेलेल्या आईचा फोटो होता. मेलेल्या आईचा फोटो बाजूला काढला. हृदयाला कवटाळाला भगवंताला विचारला भगवंता की मैंने सुना ही तो दयाळू. अरे देवा मी असं ऐकलंय तू दयाळू बऱ्याच जणाला बरंच काय दिलं रे देवा. देवा प्रल्हाद करता स्तंभातून प्रकट झाला. उपमन्यू करता तुझ्या वाटीसाठी शिऱ्याचा सागर दिला. अरे ज्यावेळी तुझ्या पोटात द्रौपदीनं कुठल्याही गोष्टीचा नाही विचार करता आपला भर जरी शालो फाडला आणि त्यातली एक चिंधी काढून तुझ्या पोटाला म्हणतो देवा
लाखो वस्त्र द्रौपदीला पुरवली. भगवंता आडस्थान नको, भगवंता मला शिऱ्याचा सागर नको, भगवंता दुधाची वाटी नको, भगवंता फक्त मला माझी आई दे. म्हणतो कवी सांगतो कौन सी चीज है जो यहाँ नहीं मिलती, और कौन सी चीज है जो यहाँ नहीं मिलती. सब कुछ मिलता है यहाँ, लेकिन माँ नहीं मिलती, लेकिन माँ नहीं मिलती. मग आई बापाची जेव्हा मोठा झाला, ज्या आई बापाची जेव्हा मोठा झाला, मोठा होऊन शिक्षण केलं, शिक्षण करून नोकरीला लागला, नोकरीला लागून पैसा कमवला, पैसा कमवून बंगला बांधला. त्या बंगल्यातच तुला तुझ्या म्हाताऱ्या आई बापाची लाज वाटत असेल. आग लागो तुझ्या बंगल्याला. मारुतीरायाची शपथ घेऊन सांगेल, जी अवलाद आपल्या माय बापाला सांभाळणार नाही, त्यांची अवलाद सुद्धा त्यांना सांभाळणार नाही. 1 लाख रुपयाचं कुत्र सांभाळा, कुत्र्याला जर एसीच्या गाडीत फिरायला न्या, नाना प्रकारचं खायला घाला. 1 लाख रुपयाचं कुत्र 1 दिवस चावल्याशिवाय राहणार नाही. 1 लाख रुपयाचं कुत्र 1 दिवस चावल्याशिवाय राहणार नाही. म्हाताऱ्या बापाला गोट्यात सांभाळा, फेकून भाकर वाढा, आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही, आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून महाराष्ट्राचे ख्यातनाम कर, ख्यातनाम गायक, महाराष्ट्राचे महागायक, लाडके गायक आदरणीय चंदन कांबळे गुरुजी आपल्या गीतातून आपल्या आईला कशा प्रकारे साथ घालतात ही छोटीशी झलक मी आपला पुढे सादर करत आहे. आवडलं तर त्या महान कलाकारासाठी फक्त तुमची एक मान टाळी द्या. काय म्हणतो कलाकार? अगं चुकलं तुझं बाळाई, मग चुकलं तुझं बाळाई, अगं रडत धाई धाई ग, मग रडत धाई धाई ग, ये ना माझी आई ग, ये ना माझे
सगळं मिळेल, फक्त मायबाप मिळणार ना. जे वडिलांना हाडाचा रक्ताचा पाणी करून तुम्हाला वाढवलं त्या मायबापाला विसरू नका आणि विसरूच नका. जीवनात सगळं मिळेल, फक्त मायबाप मिळणार नाही. ज्या आई वडिलांना हाडाचा काढा रक्ताचा पाणी करून तुम्हाला वाढवलं त्या मायबापाला विसरू नका आणि विसरूच नका. झालेली सेवा माऊलींच्या चरणी अर्पण करतो, जगद्गुरु तुकोबराच्या चरणी अर्पण करतो, शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या चरणी अर्पण करून हे पहा मी कसा फार मोठा कलाकार हरी भक्तपरायण हिंद केसरी बुवा नाही. माझं नाव आहे सावता केशव फुले, मुक्काम पोस्ट संसद तालुका इंदापूर जिल्हा पुणे. हा भजनीमांचा संच घेऊन आज जो महाराष्ट्रभर कार्यक्रम करत असतो. शेवटी गुरु की शक्ती मेरी भक्ती. समाजात सद्गुरूंचा अधिष्ठान पाठीमागे समाजात बोलणं, समाजात फिरणं तेवढी सुखाची गोष्ट नाही. माझ्या आई वडिलांचे वेगवेगळे संस्कार म्हणून आज तुमच्या बरोबर शिकलो, तुमच्या पुढे बोलू शकलो. आतापर्यंत जे काही बोललो, जे काही बडबडू शकलो ते असताना माझे गुरुवर्य भारतरत्न महाराष्ट्र राज्य पारितोषिक विजेते श्री लक्ष्मण महाराज राजगुरू, मुक्काम पोस्ट कणेर तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर. संपूर्णपणे गुरुवार यांचं कॅसेट आहे. साऊंड बॉक्स फक्त माझा आहे. बोलण्याच्या वाचूचा शब्द आला असेल तो मला क्षमा करा. आज इथे सेवा करण्याची संधी दिली ते असणारे समस्त ग्रामसंघ करोळे तालुका पंढरपूर जिल्हा पुणे व ज्यांनी या कार्यक्रमाचं सौजन्य दिलं असे असणारे बाळासाहेब दत्तात्रय पाटील यांच्या विनंतीला मान देऊन आज मला करोळे गावात प्रथमच सेवा करण्याची संधी प्राप्त करून दिली. त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो. आल्यापासून मावशी तुम्ही सुद्धा बसलाय असं वाटतं मरावं आणि तुमच्या पोटाला जल मारावं. किती सोन्यासारखी चांगलं होत. आल्यापासून गडबड नाही, गोंधळ नाही, शांत बसा, बसत नाही, टाळी वाजवा, वाजवत नाही, इतकी रगील चांगलं होत. तुमचं सर्वांचं दर्शन घेतो. मोठे प्रेमाने हात वर करायचं. एकदा सर्वांनी मोठे प्रेमाने हात वर करा आणि मोठे प्रेमाने वजन म्हणा. नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, देव जनाबाई, नामदेव 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 जनाबाई. किती सुंदर भजन म्हणलं नाही वेळे. नामदेवराय इथंच येऊन भजनात बसला त्या नाही वेळे. किती भजन जोरात म्हणलं नामदेव. निघला काही निघला कायच काम चालू रस्ता बाण. आणि काय कायच जणू बोवाच्या मैत्रीला आली नाही मी. काय काय म्हणल्या असं कुठं होता वे. सकाळी झाल्यावर झालेली सेवा माऊलींच्या चरणी अर्पण करतो. या ठिकाणी सेवेला पूर्वविराम देतो. शेवटची भैरवी करतो. त्यानंतर पुण्याचा गजर होईल. मात्र पुण्याचा गजर होईपर्यंत कुणीही जागचं फाउंडेशन लूज करायचं नाही. चांदण्याची छाया कापराची काया, चांदण्याची छाया कापराची काया, माऊलीची माया
पुंडली गवळदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय